नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल बोरकुटे तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण महाराष्ट्र भौगोलिक व संकीर्ण संदर्भात अ, सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पुष्कळशा परीक्षेला विचारलेले आहेत. ॲनाटॉमी म्हणजे काय? सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास. विश्वप्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? राहता. विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? नेवासे. नाथ संप्रदायातील कानिफनाथांची मढी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? पाथर्डी. अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये आहे? नाशिक. अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे? शिर्डी. माळढोक काय आहे? पक्षी. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे गाव कोणते आहे? चोंडी. सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. कोकण. महाराष्ट्राच्या पर्जन्यावर कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? प्राकृतिक रचना. या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकविणारा जिल्हा म्हणून ओळखतात. ठाणे. संत गाडगे महाराज व संत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे. अमरावती. झूम हा कशाचा प्रकार आहे? शेतीचा. नागपूर हे या लोहमार्गातील महत्त्वाचे जंक्शन आहे. मुंबई कोलकाता. उल्कापाताच्या जमिनीवर आपटण्यामुळे प्रचंड खड्डे निर्माण होतात. महाराष्ट्रातील कोणते सरोवर त्याचे उत्तम उदाहरण आहे? लोणार. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? कोठे आहे? अमरकंटक. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? वसंत सागर. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? दरे कसा टेकड्या. महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? 26. महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? औरंगाबाद विभाग. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? इचलकरंजी. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? तपकिरी. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? 6. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? नागपूर. राधानगरी धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले आहे. कांझीरांगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? आसाम. जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना. नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? कोहिमा. दक्षिण पूर्व रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? बिलासपूर. उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर. कोणते शहर 2 राज्यांची व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? चंदीगड. नागपूर मेट्रोसाठी रेल्वे कोचेसचे डबे कोणत्या देशाच्या सहयोगाने उत्पादन केले जात आहे? चीन. नागपूर मेट्रोसाठी रेल्वे कोचेसचे डबे कोणत्या देशाच्या सहाय्याने उत्पादन केले जात आहे? चीन. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या सर्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूला वळतात म्हणून त्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या सर्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूला वळतात म्हणून त्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? बिकानेर. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? बिकानेर.
बॉक्साईट या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो. बॉक्साईट या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो. पांढरे फूल हे कोणत्या देशाचे राजचिन्ह आहे? राष्ट्रचिन्ह आहे इटली. पांढरे फूल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे? इटली. कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते? अमरावती. कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते? अमरावती. भरतनाट्यम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? तामिळनाडू. भरतनाट्यम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? तामिळनाडू. भारतातील पहिली रेल्वे 1853 साली कोणत्या मार्गाने धावली? मुंबई ठाणे. भारतातील पहिली भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार येथे आहे? नवी दिल्ली. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? इंग्लंड. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? इंग्लंड. कोणत्या शहरातून? ग्रीनिच या शहरातून. ग्रीनविच या शहरातून. मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. उस्मानाबाद जिल्ह्यात कुंथलगिरी येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. डोकलाम वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे? भारत व चीन. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960. दीक्षाभूमी हे तीर्थस्थान कोणत्या शहरात स्थित आहे? नागपूर. कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. मांगेली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात स्थित आहे? दौंडा मार्ग. भारतातील पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? नर्मदा. भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. प्रस्तावित जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. अतिपर्जन्याचा जांभाविरहित विभाग यूकेमध्ये आहे? कोकण विभाग. महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो? कोयना. महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो? कोयना. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी कोठे आहे? भोसरी. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी कोठे आहे? भोसरी. सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसली आहे? कृष्णा. सातारा, सांगली व कोल्हापूर ही शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसली आहेत? कृष्णा. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून धावते? कोल्हापूर ते गोंदिया. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून धावते? कोल्हापूर ते गोंदिया. नागझिरा अभयारण्य कोठे आहे? गोंदिया. नागझिरा अभयारण्य कोठे आहे? गोंदिया. आंबा घाट कुठून जाताना येतो? कोल्हापूर ते रत्नागिरी. आंबा घाट कुठून जाताना येतो? कोल्हापूर ते रत्नागिरी. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? खडकवासला. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? खडकवासला. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? रायगड. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? रायगड. उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे? माढा. उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे? माढा. लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या जिल्ह्यात आहे? शिरपूर. महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या जिल्ह्यात आहे? शिरपूर. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तोरममाड. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तोरममाड. धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे? साक्री. धुळे जिल्ह्यातील तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे? साक्री. कोणते नगर किंवा शहर धुळे जिल्ह्यात नाही? शहादा. धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6. धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? राज्य महामार्ग क्रमांक 6. महाराष्ट्र
पठाराची निर्मिती कशामुळे झाली? बृहन्मूलक उद्रेक. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली? बृहन्मूलक उद्रेक. नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? औष्णिक विद्युत केंद्र. नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? औष्णिक विद्युत केंद्र. त्र्यंबकेश्वर हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? गोदावरी. त्र्यंबकेश्वर हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? गोदावरी. मुळा, मुठा, घोड, नीरा, सीना, इंद्रायणी, कुकडी व कर्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? भीमा. मुळा, मुठा, घोड, नीरा, सीना, इंद्रायणी, कुकडी व कर्रा ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भीमा. सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती? तापी. सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती? तापी. भारतात एकूण 28 राज्य आहेत, पैकी महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. भारतात एकूण 28 राज्य आहेत, पैकी महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? इगतपुरी. विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? इगतपुरी. त्र्यंबक नाशिक येथे पुढील कुंभमेळा कोणत्या वर्षी आहे? 2027. त्र्यंबकेश्वर नाशिक येथे पुढील कुंभमेळा कोणत्या वर्षी आहे? 2027. कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? गोदावरी. कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? गोदावरी. नाशिक जिल्ह्यातून वाहणारी नदी नाही? वैनगंगा. NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? मुंबई ते आग्रा. NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? मुंबई ते आग्रा. नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 15. नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 15. वाशिम जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची किती आहे? 450 मीटर. वाशिम जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची किती आहे? 450 मीटर. पालघर जिल्ह्यात सातपारी या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. पालघर जिल्ह्यात सातपारी या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. दाभोसा धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? जव्हार. दाभोसा धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? जव्हार. पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? डहाणू. पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? डहाणू. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? विदर्भ. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? विदर्भ. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? नाशिक. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? नाशिक. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? गडचिरोली. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? गडचिरोली. लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? सातपुडा. कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? सातपुडा. महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी. महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी. बल्लारपूर हे वर्धा नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे. बल्लारपूर हे वर्धा नदीच्या खोऱ्यातील सर्वात मोठे कोळसा क्षेत्र आहे. महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने आहेत. पानझडी. महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने आहेत. पानझडी.
कोणते तडे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? नवेगाव. कोणते तडे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? नवेगाव. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून जाते? कोल्हापूर ते गोंदिया. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कोठे जाते? कोल्हापूर ते गोंदिया. नावेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? गोंदिया. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? गोंदिया. आगाखान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात कुठे आहे? पुणे. आगाखान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. आगाखान पॅलेस महाराष्ट्रात पुणे येथे आहे. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? पेट्रोलियम. मुंबई हाय हे कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? पेट्रोलियम. महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेले फळझाड बोर. महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेले फळझाड बोर. धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. महाराष्ट्रात विमानांचा कारखाना कोठे आहे? ओझर. महाराष्ट्रात विमानांचा कारखाना कोठे आहे? ओझर. राष्ट्रीय महामार्ग 50 NH50 हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? पुणे नाशिक. राष्ट्रीय महामार्ग 50 म्हणजेच NH50 हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? पुणे ते मुंबई. मुर्रा ही कोणत्या जनावराची जात आहे? म्हैस. मुर्रा ही कोणत्या जनावराची जात आहे? म्हैस. नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? कृष्णा. नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? कृष्णा. पाचगणी हे शहर बसविण्यात कोणाचे योगदान आहे? जॉन चेसन. पाचगणी हे शहर बसविण्यात कोणाचे योगदान आहे? जॉन चेसन. कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे दोन भाग पाडण्यात आले? 1949. कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे दोन भाग पाडण्यात आले? 1949. कोणता जिल्हा सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही? वर्धनगड. कोणता जिल्हा सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही? वर्धनगड. पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? 1293 मीटर. पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? 1293 मीटर. कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? परिवहन. सातारा जिल्ह्यामध्ये मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली? 1913. सातारा जिल्ह्याचे मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली? 1913. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते राज्य हे देशातील सर्वात मोठे आहे? राजस्थान. अष्टविनायकापैकी 5 गणेश मंदिरे पुणे जिल्ह्यात आहे. अष्टविनायकापैकी एकूण किती गणेश मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत? 5. अहमदनगर कल्याण महामार्ग कोणता घाट आहे? माळशेज. अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? माळशेज. औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? 8. औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे? वेळवंटी. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे वेळवंटी नदीवर बांधलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? औरंगाबाद. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? औरंगाबाद. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे? पुणे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? पुणे. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? प्रवरानगर, अहमदनगर जिल्हा. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? प्रवरानगर, अहमदनगर जिल्हा. कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? औरंगाबाद. कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? औरंगाबाद. महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? 720 किलोमीटर. 720 किलोमीटर. महाराष्ट्राला किती किमीचा
समुद्र किनारा लाभला आहे 720 किलोमीटर. रेगूर मृदा ही कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? दख्खनच्या पठारी प्रदेश. रेगूर मृदा ही कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? दख्खनच्या प्रदेश. रेगूर मृदा ही कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? दख्खनच्या पठारी प्रदेश. ग्रँड ट्रंक मार्ग हा कोणत्या शहरांना जोडतो? दिल्ली, कोलकाता. ग्रँड ट्रंक मार्ग हा कोणत्या शहरांना जोडतो? दिल्ली, कोलकाता. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? कोयना. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? कोयना. कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा या ठिकाणी आहे. कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा करबुडे या ठिकाणी आहे. देहू आणि आळंदी ही नगरे कोणत्या नदीच्या काठावर आहे? इंद्रायणी. देहू आणि आळंदी ही नगरे नदीच्या काठावर आहे. इंद्रायणी. मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? मोर. मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? मोर. चास कमान हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? खेड. चास कमान हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? खेड. रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे? पनवेल. रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे? कावेल. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत ग्रंथी. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत ग्रंथी. सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कोठे आहे? श्रीवर्धन. सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कोठे आहे? श्रीवर्धन. कोणता किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये अस्तित्वात नाही? राजगड. कोणता किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये अस्तित्वात नाही? राजगड. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? 98.4 डिग्री फॅरेनहाइट. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? 98.4 डिग्री फॅरेनहाइट. कुरुंदवाड नृसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? कृष्णा आणि पंचगंगा. कुरुंदवाड नृसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? कृष्णा आणि पंचगंगा. गरम पाण्याचे झरे रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहेत? सौ व उनेर. गरम पाण्याचे झरे रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहेत? सौ व उनेर. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 15. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 15. कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? निलगिरी. कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? निलगिरी. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? 720 किलोमीटर. साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? मुंबई. सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? मुंबई. 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती तयार झाली होती? मिठी. 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती तयार झाली होती? मिठी. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? मुंबई. काळा घोडा शहर कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? मुंबई. मोइको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र या जिल्ह्यात आहे? जालना. मैको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र या जिल्ह्यात आहे? जालना. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? नागपूर, गोंदिया. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? नागपूर आणि गोंदिया. महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंगे आहेत, त्यापैकी मराठवाड्यात किती आहेत? 3. महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंगे आहेत, त्यापैकी मराठवाड्यात किती आहेत? 3. महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? गोदावरी. महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? गोदावरी. महाराष्ट्र राज्याची नगरी लोकसंख्येच्या
45.2% आहे. महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 45.2% इतकी आहे. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला? सिंधुदुर्ग. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला? कोण फोन केलं नाही यार. प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात तांबडी माती प्रकारची जमीन आहे आढळते? महाबळेश्वर. प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात तांबडी माती प्रकारची जमीन आढळते? महाबळेश्वर. कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा तीव्र झटका बसला? कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता? 1967. ए मयुरी. कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता? 1967. सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? फलटण शुगर वर्क्स. सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? फलटण शुगर वर्क्स. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे? वाई. मराठी विश्वकोश मुख्य कार्यालय कोठे आहे? वाई. भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय कोणत्या शहरात आहे? औंध. कोणता पिकनिक पॉईंट महाबळेश्वरमध्ये नाही? टेबललँड. कोणता पिकनिक पॉईंट महाबळेश्वरामध्ये नाही? टेबललँड. महाबळेश्वरच्या माता समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? 1438. महाबळेश्वरच्या माता समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? 1438 मीटर. कोणती टेकडी खटाव विभागात येते? वेंगडगड. कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? वसना. येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? पूर्णा. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1999. हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना 1999 या वर्षी झाली. पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण मोखाडा या तालुक्यात आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडचा जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग. जनगणना 2021 नुसार महाराष्ट्र देशातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धे पीठ कोणते? सप्तशृंगी, वणी, नाशिक.